विषयांतर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण आधीच पहिले 2 अध्याय कव्हर केले आहेत आणि आता आपण तिसऱ्या अध्यायात प्रवेश करत आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि तो विषय म्हणजे आपल्या सर्वांचा ओळखीचा कर्मयोग. होय, आणि आज आपण या संपूर्ण अध्यायातील एकूण 43 श्लोकांचा जो घोषवार आहे तो अतिशय सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यातून मिळणारी शिकवण आपण उलगडणार आहोत. कसं आहे ना, आपण अनेकदा असा विचार करतो की माणसाला नको असतानाही त्याच्याकडून चुका का घडतात. म्हणजे आपल्याला सगळं माहीत असतो तरीही आपण चुकतो. अगदी बरोबर. हा मानवी स्वभावाचा एक खूप मोठा विरोधाभास आहे. हो ना. आणि शिवाय जर ज्ञानाचा मार्ग श्रेष्ठ असेल तर मग हे कर्म करण्याची, म्हणजे हे रोजची कष्ट करण्याची गरजच काय? अशा अनेक रोजच्या आयुष्यातील प्रश्नांची अचूक उत्तरे या तिसऱ्या अध्यायात कशी दडली आहेत ते आपण आज पाहणार आहोत. नक्कीच. या चर्चेची सुरुवातच मुळात एका अत्यंत मूलभूत प्रश्नाने होते. ज्ञानाचा मार्ग श्रेष्ठ की कर्माचा? जर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असेल तर मग या भयंकर युद्धात किंवा अशा कठीण कृतीत का पडायचे? हा तो मूळ प्रश्न आहे. म्हणजे हा गोंधळ आपल्या दैनंदिन जीवनातही असतोच. आपण विचार करतो की जर मला सगळं ज्ञान मिळालंय तर मी या ऑफिसच्या किंवा रोजच्या व्यवहाराच्या कटकटीत का पडू? हाच तो ज्ञान आणि कर्माचा गोंधळ आहे. श्लोक 3 ते 9च्या आधारे जर आपण पाहिलं तर जगात 2 प्राचीन मार्ग आहेत. एक ज्ञानाचा मार्ग, ज्याला ज्ञानयोग म्हणतात, आणि दुसरा कर्माचा मार्ग म्हणजे कर्मयोग. पण मग यात श्रेष्ठ कोणता? येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे कोणीही मनुष्य क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे श्वास घेणे हे सुद्धा? हो, श्वास घेणे, विचार करणे हे सगळं कर्मच आहे. निसर्गाचे जे गुण आहेत, प्रकृतीचे 3 गुण माणसाला सतत कर्म करण्यास भाग पाडतात. पण काही लोक असा दावा करतात ना की आम्ही सर्व सोडून दिलंय आणि ते शांत बसतात. त्यांचं काय? तिथेच तर खरी गोम आहे. जो माणूस केवळ शरीराने कोणतीही कृती करत नाही पण मनाने सतत भौतिक सुखांचा किंवा पैशाचा विचार करत असतो, त्याला इथे स्पष्टपणे दांभिक म्हटलं आहे. अरे वा, म्हणजे ढोंगीपणाच आहे तो एक प्रकारचा. अगदी. याउलट जो मनाने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो आणि फळाची अपेक्षा न करता कर्म करतो, तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असतो. यालाच आपण निष्काम कर्म म्हणतो. निष्काम कर्म. चला तर मग हे अजून थोडं सोपं करून समजून घेऊया. मला वाटतं पुढच्या भागात म्हणजे श्लोक 10 ते 16 मध्ये यज्ञ ही संकल्पना आली आहे. होय, यज्ञाचे चक्र आणि निसर्गाचा समतोल हा खूप महत्वाचा भाग आहे. यज्ञ म्हणजे फक्त अग्नीत आहुती देणे नव्हे, तर यज्ञ म्हणजे समर्पण, निस्वार्थ कर्म. म्हणजे आपण निसर्गातून फक्त घेत राहिलो आणि परत काहीच दिले नाही तर ते एका अर्थाने चोरी करण्यासारखं आहे. ब्रह्माच्या रचनेनुसार मानव आणि यज्ञ यांची निर्मिती एकाच वेळी झाली. देव म्हणजे निसर्गाच्या शक्ती आणि मानव यांनी एकमेकांना पोसले पाहिजे, तरच अंतिम कल्याण साधता येईल. हे आपल्या रोजच्या आयुष्यात कसं लागू पडतं? म्हणजे आपण समाजाकडून पाणी, रस्ते, सुरक्षितता घेतो, पण जर आपण आपले टॅक्स भरले नाहीत किंवा समाजासाठी काही केलं नाही तर ती चोरीच आहे. अगदी अचूक उदाहरण दिलंत. हे जीवनचक्र कसे चालते ते पहा. अन्नातून जीव निर्माण होतात, पावसातून अन्न निर्माण होते. यज्ञाने म्हणजेच चांगल्या कर्माने पाऊस पडतो, कर्मातून यज्ञ घडतो आणि हे सर्व चक्र सर्वोच्च ईश्वरापासून सुरू होते. हे खरंच खूप सुंदर चक्र आहे. आणि जो माणूस हे चक्र पाळत नाही आणि फक्त स्वतःच्या इंद्रियांच्या सुखासाठी जगतो, त्याचे जीवन व्यर्थ आहे असा अत्यंत कडक संदेश यातून मिळतो. बरोबर. पण मग मला इथे एक प्रश्न पडतो. ज्या माणसाला सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे आणि ज्याची कोणतीही इच्छा शिल्लक नाहीये, त्याने तरी कर्म का करावे? त्याला तर कशाचीच गरज नाही ना. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर याचे उत्तर खूप व्यापक आहे. ज्ञानी माणसाने जगाच्या कल्याणासाठी म्हणजेच लोकसंग्रहासाठी कर्म करणे आवश्यक आहे. लोकसंग्रह म्हणजे लोकांना एकत्र ठेवणे आणि त्यांना योग्य दिशा दाखवणे. होय. राजा जनकाचे उदाहरण इथे देता येईल, ज्यांनी कोणतीही वैयक्तिक आसक्ती नसताना केवळ कर्मातूनच पूर्णत्व प्राप्त केले आणि राज्यही अत्यंत उत्तम प्रकारे चालवले. म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती जे करते त्याचेच अनुकरण सामान्य लोक करतात. हा एक अत्यंत महत्वाचा नियम आहे. स्वतः सर्वोच्च शक्तीला या तिन्ही लोकात काहीही मिळवायचे नाही, तरीही ती निरंतर कर्म करत असते. कारण जर तिने कर्म करणे थांबवले तर या जगाचा समतोल बिघडेल आणि नाश होईल. नक्कीच.
त्यामुळे ज्ञानी व्यक्तीने अज्ञानी लोकांचा गोंधळ न वाढवता स्वतः योग्य कर्म करून त्यांच्यासमोर एक आदर्श ठेवला पाहिजे. नेतृत्वाची ही खूप मोठी जबाबदारी आहे. हे आजच्या काळातल्या लीडरशिपला किती तंतोतंत लागू पडतं. जर बॉसनेच काम थांबवलं तर टीम काय करणार? पण मग आपले स्वतःचे काम कोणते हे कसे ओळखायचे? श्लोक 30 ते 35 मध्ये स्वधर्माबद्दल काहीतरी खूप छान सांगितलंय ना? हो, तिथे एक व्यावहारिक शिकवण दिली आहे. आपण कसे अहंकारामुळे स्वतः कर्ता समजतो, पण प्रत्यक्षात सर्व गोष्टी निसर्गाच्या गुणांनुसार घडत असतात. म्हणजे आपण आशा आणि अहंकार सोडून कर्म करण्याची गरज आहे. अगदी. आणि इथे एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रसिद्ध तत्व येतं. स्वतःचे कर्तव्य, ज्याला स्वधर्म म्हटलंय, ते जरी दोषांसहित असले किंवा परिपूर्ण नसले तरी ते दुसऱ्याच्या चांगल्या प्रकारे केलेल्या कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण दुसऱ्याची नक्कल करायला गेलो तर ते चुकीचं ठरू शकतं. होय, स्वतःचे कर्तव्य करताना मृत्यू आला तरी तो श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याचे कर्तव्य किंवा परधर्म स्वीकारणे हे भयावह असते. हे खूपच सखोल आहे, कारण आजकाल आपण बघतो लोक फक्त पैशासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी दुसऱ्यांची क्षेत्रे निवडतात आणि मग आतून पूर्णपणे रिकामे वाटतात. तोच तर मूळ संघर्ष आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रकृतीविरुद्ध जाता तेव्हा मानसिक ताण आणि नैराश्य नक्कीच येते. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते, कारण आपण बघतो की माणसाला स्वतःचा स्वभाव माहीत असतो तरीही त्याच्याकडून चुका होतात. श्लोक 36 मध्ये हाच प्रश्न विचारले ना, की माणसाला इच्छा नसतानाही जणू काही बळजबरी केल्यासारखे त्याच्याकडून पातक का घडतात. हा या संपूर्ण तत्वज्ञानातील सर्वात महत्वाचा आणि मानवी मानसशास्त्राचा गाभा असलेला प्रश्न आहे. यामागील रहस्य म्हणजे तो शत्रू. कोणता शत्रू? तो शत्रू म्हणजे काम, म्हणजे इच्छा किंवा वासना, आणि क्रोध म्हणजे राग. हे दोन्ही विकार रजोगुणातून निर्माण होतात. हे ज्ञान नष्ट करणारे महापापी शत्रू आहेत. म्हणजे आपल्याला कितीही वाटलं की रागवायचं नाही तरी राग येतोच आणि मग आपण चुकीचं वागतो. बरोबर. यासाठी खूप समर्पक उदाहरणे दिली आहेत. जसा धूर अग्नीला झाकतो, धूळ आरशाला झाकते, तशी ही अमर्याद वासना मानवाच्या ज्ञानाला झाकून टाकते. आरशावर धूळ असेल तर आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसत नाही, तसंच वासनेमुळे आपली बुद्धी काम करत नाही. पण मग या शत्रूवर मात कशी करायची? म्हणजे काही मार्ग सांगितलाय का? हो, श्लोक 40 ते 43 मध्ये यावर अत्यंत स्पष्ट उपाय सांगितला आहे. शरीर आणि इंद्रिय श्रेष्ठ आहेत. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. आणि मनापेक्षा बुद्धी. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. आणि बुद्धीपेक्षा तो आत्मा श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण खालून वर जायचंय. अगदी बरोबर. या क्रमानुसार आधी इंद्रियांवर नियंत्रण मिळवायचे आणि मग बुद्धीच्या सहाय्यानं मनाला योग्य दिशा देऊन या ज्ञानानाशक शत्रूला ठार मारायचे, असा स्पष्ट संदेश या अध्यायात दिला आहे. या सर्वांचा नेमका अर्थ काय हे आता खूप स्पष्ट होतंय. म्हणजे आपण या संपूर्ण चर्चेचा अर्क काढला तर असं म्हणता येईल की कर्म टाळणे शक्यच नाहीये. आपल्याला काम तर करावंच लागणार. हो, कर्मापासून सुटका नाही. पण कर्माच्या फळाची आसक्ती टाळणे नक्कीच शक्य आहे. आपले अमर्याद इच्छा आणि रागावर बुद्धीच्या सहाय्याने नियंत्रण मिळवून स्वतःच्या कर्तव्याचे पालन करणे हाच खऱ्या अर्थानं कर्मयोग आहे. अगदी अचूक सारांश काढलात. पण जाता जाता जर आपण याचा थोडा अजून सखोल विचार केला तर एक खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? जर आपल्या इच्छा आणि आपला राग हे निसर्गाच्या गुणांमधून म्हणजेच आपल्या प्रकृतीतूनच नैसर्गिकरित्या निर्माण होत असतील तर माणूस खरोखरच त्यापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो का? बापरे, हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. की आपला उद्देश फक्त त्या इच्छांना तटस्थपणे पाहणे आणि त्यांच्या आहारी न जाता योग्य निर्णय घेणे एवढाच असावा. हा एक असा विचार आहे ज्यावर प्रत्येकाने चिंतन केले पाहिजे. नक्कीच. मला वाटतं आपल्या सर्व श्रोत्यांना या प्रश्नाने नक्कीच विचार करायला भाग पाडले असेल. स्वतःच्याच प्रवृत्तींकडे तटस्थपणे पाहण्याची ही जी संकल्पना आहे ती खरोखरच अद्भुत आहे. पुढील अध्याय आणि त्यातील शिकवणीसाठी आमच्यासोबत असेच जोडलेले रहा.